नेवासा तालुक्यातल्या तरवडी येथे बनावट दारूनं एकाचा बळी घेतला असून एकाची प्रकृती गंभीर आहे। रुग्णालयात उपचार चालू असून छबू उर्फ प्रशांत भाऊसाहेब विधाटे या दारू विक्रेत्यास पोलिसांनी अटक केली आहे। तरवडी गावामध्ये सय्यद कुटुंबियावर यामुळे शोककळा पसरली आहे। कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी जिल्हा दारूबंदीचे कार्याध्यक्ष अमोल घोलप यांनी कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी कारभारी गरड तालुका अध्यक्ष दत्तात्रय पुंदे उपस्थित होते। या प्रसंगी गावचे पोलीस पाटील भागवत आणि अमोल घोलप यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज या ठिकाणी जी घटना घडली, तरवडी गावामध्ये घटना घडली, तर या ठिकाणी नसीर इस्माईल सय्यद हे हा जो मुलगा आहे तर हा विळद घाटामध्ये सध्या पण ॲडमिट आहे आणि बिबन सय्यद हा जो दुर्दैवाने आता गेलेला आहे। तर या ठिकाणी पोलिसांनी येऊन पंचनामा जबाब वगैरे केलेले आहे, परंतु आता जबाबामध्ये त्यांनी काय लिहिलं काय नाही हे सांगता येणार नाही। परंतु या ठिकाणी जर गावातील सर्व नागरिक आणि सर्व महिलांचा जर चर्चा बघितल्या आपण तर विषारी दारूमुळेच हा प्रकार घडलेला आहे याच्यावर सर्वजण ठाम आहे। तर याच्या बाबतीत तुम्ही नागरिकांचे जबाब घेऊ शकता। या ठिकाणी पांगरमल असेल, पारनेर तालुक्यात असेल आणि आता तरवडी गावात असेल, जिल्ह्यात सर्वत्र बनावट आणि विषारी दारूचे एक जाळं पसरलंय। हे ठिकाणचे निष्क्रिय पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्कचे निष्क्रिय अधीक्षक यांच्या निष्काळजीपणामुळे आणि आर्थिक तडजोडीमुळे नगर जिल्ह्यात सर्वत्र बनावट आणि अवैध दारूचं थैमान घातलंय। याला सर्वस्वी जबाबदार म्हणली नगर जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा आणि राज्य उत्पादन शुल्क यंत्रणा ही जबाबदार आहे। यांच्या संगमतानेच नगर जिल्ह्यात बनावट आणि अवैध दारूचं मोठं रॅकेट या ठिकाणी आहे। त्यामुळे जिल्ह्यात अनेक जणांचे प्राण गेलेत। आजही या ठिकाणी सय्यद कुटुंबातील एक नऊ तरुण या ठिकाणी गमावला आहे। या ठिकाणी आज एक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। याला जबाबदार म्हणजे या ठिकाणचे अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क कर्मचारी आहेत। या सर्वांवर देखील कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अहमदनगर जिल्हा दारूबंदी आंदोलन समिती या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडणार आहे आणि या कुटुंबाला आम्ही न्याय मिळवून देणार आहे। यासाठी जबाबदार असलेले बीट अंमलदार, पोलीस निरीक्षक आणि उत्पादन शुल्क एरिया इन्स्पेक्टर यांच्यावर देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे। आरोपी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होऊन पुढील तपास एक विशेष पोलीस पथकाकडे द्यावा अशी अहमदनगर जिल्हा दारूबंदी आंदोलन समितीची मागणी आहे। याचबरोबर तरवडी परिसरात दारूविषयी जोरदार चर्चा सुरू असून बनावट दारू आणि दारू विक्रेत्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे। नेवासाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळे याबाबत अधिक तपास करत असून तरवडीचे गावकरी यांनीही बनावट दारू विक्रेत्यांवर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी केली। याचबरोबर आम्हाला योग्य न्याय मिळावा अशी मागणी सय्यद कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे। अजमेर होता, बीमेर नाही तर कुछ नव्हता। इतर किती नाही बोलले चांगले ते खाली धडा बोलला, मी धडीनं नांदेड ऍडमिट केलं परत। म्हणजे डुप्लिकेट विषारी दारू पिल्यामुळे त्याचं काहीतरी आता त्यांना माहिती। कुठं दारू कोणाची पहिला छबू विधाटे? हा, छबू विधाटे। मी त्याला पाहायला गेलो, माझं कोंबडीचं दुकान येतं कॉर्नरला, म्हणून मी त्याला पाहायला गेलो होतो। ते दारू येत होत म्हणजे हॉटेल मालक आणि ते दोघं जण दारू पिले। हा, दारू शीश मारायला ह्याशी जाता था वो आप गाँव में हमको क्या मालूम कहा किस कौन से दुकान में लाता था हम कौन से नहीं उन्हें बोलते आने का पण दारू शीश मारा। ठीक आहे, खरं कारण काय मग? खरं कारण दारूच आहे। अच्छा, ठीक आहे। दारू पिण्याशी गावातच आहे काय? आमच्या बच्चे बारीक पोरं सुद्धा सांगा कुठं खाताय कुठं काय ते नाही, पैसे असताना बी उधार दारू देतात आणि आमचे कामाचे पैसे मग ते तिकडे नेऊन द्यायचे। न्यूज रिपोर्टर बापू भुसाळ, S9 मीडिया, नेवासा।